जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये नागपूर शहर पोलीस शिपाई या पदासाठी महत्त्वाच्या सूचना आलेल्या आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी सूचना। पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 347 पोलीस शिपाई पदासाठी 19/6/2024 ते 9/7/2024 पर्यंत सदर कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रियेकरिता अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना एक शेवटची संधी म्हणून तृतीयपंथी उमेदवारांची 10/7/2024 रोजी शारीरिक चाचणी पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे मैदानावर घेण्यात आलेली होती। सदर चाचणी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदाच्या एकाचदा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात आले आहे। सदरहू लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी NIT हॉल पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथील नोटीस बोर्डवर व पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या या संकेतस्थळावर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या या संकेतस्थळावर तसेच MHITच्या या संकेतस्थळावर 10/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। दिनांक 10/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या यादीवर काही आक्षेप हरकत असल्यास या लेखी स्वरूपात या ईमेल आयडीवर किंवा या नंबरवर व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा प्रत्यक्षरित्या पोलीस भवन 3रा माळा समाधान कक्ष नागपूर शहर येथील येऊन 11/7/2024 सायंकाळी 2 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणासह नोंद करण्याबाबत सूचित करण्यात आले होते। तदनंतर दिनांक 10/7/2024 रोजी पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरिता तात्पुरते पात्र ठरलेले उमेदवाराच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या यादीबाबत 11/7/2024 चे सायंकाळी 20 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व आक्षेप हरकती विचारात घेऊन पोलीस शिपाई या पदाकरिता लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम पात्रता यादी पोलीस मुख्यालय नागपूर शहर NIT हॉल नागपूर येथील नोटीस बोर्डवर व पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे nagpur.gov.in संकेतस्थळावर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या या संकेतस्थळावर MHITच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। लेखी परीक्षेचा दिनांक व त्या अनुषंगाने पुढील सूचना MHIT मुंबई कडून कळवण्यात येईल। तरी सर्व संबंधित उमेदवारांनी पुढील सूचनांकरिता संकेतस्थळ नियमितपणे पाहायचे आहे।